त्यामुळे मुंबईमध्ये मरण स्वस्त झालंय का असा संतापलेला सवाल मुंबईकर विचारतायत। याला कारण ठरलंय गेल्या काही दिवसांमधल्या झाड कोसळण्याच्या दुर्घटना। इतकंच नव्हे तर आज जवळपास 150 ठिकाणी अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या घटना घडल्या। जाणून घेऊया। मुंबई आणि ठाणे परिसरात आज अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्यात। ठाण्याच्या कळव्यामधील खारेगाव नाक्यावर आज सकाळी भलं मोठं झाड कोसळून बाईकवरून प्रवास करणारे दोघे जण जखमी झाले। स्थानिकांच्या मदतीनं दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मुंबईच्या चेंबूरमध्ये केविक मॉल शेजारी झाड कोसळलं, त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं। मुंबईच्या पवईतील हिरानंदानी परिसरात मुसळधार पावसामुळे झाड कोसळून 4 वाहनांचं नुकसान झालं। याच भागात 2 धावत्या रिक्षांवर देखील झाड कोसळलं। सुदैवाने जीवितहानी टळली। कल्याण पूर्वेच्या लोकग्राम भागात झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाहीये। मुंबईच्या मलबार हिल परिसरात भलं मोठं झाड कोसळलं। या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीतील चालक थोडक्यात बचावला। कुलाव्यात ताज हॉटेलजवळ मोठं झाड कोसळल्यानं तिथल्या वाहतुकीवर याचा परिणाम झालाय। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात झाड पडल्यानं एका दुचाकीचं नुकसान झालंय। अंधेरीच्या वर्सोवा भागातही वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं कोसळली। यात मच्छी मार्केटमधील मच्छी विक्रेत्या महिला थोडक्यात बचावल्या। चेंबूर परिसरातल्या नॅशनल सरोदया शाळेच्या बाहेर पुन्हा झाडाची फांदी पडली। चेंबूरच्या चंद्रोदय सोसायटीमध्ये वडाचं एक भलं मोठं झाड कोसळल्यानं एका गाडीचं नुकसान झालं। अंधेरीच्या 4 बंगला परिसरात एक झाड थेट रिक्षावर कोसळलं। सुदैवानं यात कोणतीही हानी झाली नाहीये। मुंबई आणि उपनगरात इतक्या मोठ्या प्रमाणात झाड कोसळण्याच्या घटनांमुळे प्रशासनाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।